येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषात माळेगाव यात्रेला सुरुवात। नमस्कार, लोकास्था न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। अनेक भाविकांनी खंडोबाचे दर्शन येळकोट येळकोट जय मल्हार घोषात नामस्मरण करत दर्शन घेतले। या यात्रेला 400 वर्षाची परंपरा असून दरवर्षी लाखो भक्त खंडोबारायाचे दर्शन घेतात। खंडोबा मंदिरात ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांसाठी महाप्रसाद तसेच अन्य सुविधांचा लाभ दिला जातो। येळकोट जय मल्हार या घोषामध्ये आज देवसवारीच्या पूजनाने आज यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि ही शासकीय यात्रा आहे। जिल्हा परिषद ही 5 दिवस शासकीय कार्यक्रम चालतात, पण आपल्या पंतप्रधानांचं दुःखद निधन झालेलं आहे, माजी पंतप्रधानांचं। त्याच्यामुळं यात्रा ही 3 दिवस पुढे ढकललेली आहे आणि ही लोकांसाठी पर्वणी म्हणता येईल का, तर अजून 3 दिवस एक्स्ट्रा आपल्याला याच्यामध्ये मिळणार आणि जवळपास 15 दिवस यात्रेमध्ये गर्दी असते। आपण मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांचं दर्शन झाल्यानंतर त्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे। 350 ते 400 वर्षापासूनची यात्रेला परंपरा आहे। दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा आहे आणि आपण भाविकांचा जे आपले मानकरी आहेत त्यांचाही सत्कार करण्यात येतो। जिल्हा परिषदच्या वतीने करतो आणि आम्ही ट्रस्टच्या वतीनेही करतो। आज माळेगावची खंडेरायाची यात्रा भव्य या ठिकाणी भरते। वर्षभरातून 3 वेळेस आमच्या खंडेरायाची पालखी निघते। एक विजयादशमी दसरा, दुसरी चंपाषष्ठी आणि मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी म्हणजे आजचा जो पालखी सोहळा आहे हा दिमाखामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो। ही साधारणतः 12व्या शतकापासूनची ही परंपरा आहे असं आमची आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते। या ठिकाणी थोडा शिलालेख आम्हाला सापडला होता, त्या शिलालेखामध्ये असा उल्लेख होता 12व्या शतकातला असावा। आणि हे जे मंदिर आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे आणि हेमाडपंथी मंदिराची बांधकाम हे त्यावेळेस ते 12व्या शतकामध्ये झालेले आहे। या यात्रेमध्ये विशेष करून आमच्या माळेगाव या ठिकाणी खंडोबा देवस्थान ट्रस्ट जे आहे या ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी दर्शनार्थीची पूर्णपणे अशा प्रकारची बॅरिकेटिंगची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर जो कोणी दर्शनार्थी भाविक या ठिकाणी श्रद्धेने देवाचं दर्शन घेईल त्यासाठी या मंदिर ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी विनामूल्य अशा प्रकारची 10 दिवस भोजनाची किंवा अन्नछत्राची सोय देखील या ठिकाणी केलेली आहे।